अंबादास दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणात आता शेकापनं ही उडी घेतली. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी सीबीआयसह सर्व सरकारी एजन्सीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदार दळवी यांच्यावर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खास करून त्यांची या प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सांगतानाच मंत्री भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केलेला आहे. हे बघा भरत गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2. हे चीटर आमदार आहेत. हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत. काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना. आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबूज आहे. सगळीकडे कामं अर्धवट आहेत. कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत. नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात. माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? येथे कमिशनचे कॅश नाही ना. ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. तर चित्रलेखा यांना मंत्री भरत गोगावले यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाहूयात. जे काय क्लिप फिरते, चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे. तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही. माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं. अजून मुंबईला आमचं घर नव्हतं. आत्ता मी जस्ट एका बँकेकडनं लोन घेऊन घेतलं आहे. परंतु गेली 16 वर्ष आता मी आमदार आहे. पण तुम्ही चौकशी करायची, पण हरकत नाही आहे. गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही. तर झी24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र चित्रलेखा पाटील आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या. चित्रलेखा ताई, भरत गोगावलेंनी तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओनंतर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियानंतर उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं, माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अशी कुठली चूक माझ्याकडून झालेली नाही आहे. हॅलो, बोला बोला, आवाज येतोय? आवाज येतोय? हो येतोय. नाही, मुळातच कसं आहे, काल सर्वप्रथम तर मी महेंद्र दळवींचा कॅश बॉम्ब 1चा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यात आम्ही शेका पक्षांनी आम्ही काही स्वतःचं काही सगळं हातात घेतलं नाही, पण आम्ही मुळात मागणी केली की महेंद्र दळवींची आणि असे ज्यांचे ज्यांचे व्हिडिओज आहेत त्यांची सीबीआय, ईडी, अँटी करप्शन कडनं सखोल माहिती घेतली पाहिजे. आणि महेंद्र दळवींची तर अजूनच, कारण की महेंद्र दळवी हे असे आमदार आहेत ज्यांच्यावर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुन्हा दाखल आहे. घरगुती हिंसाचाराचा त्यांच्यावर गुन्हा आहे, रॉयल्टी न भरण्याचा त्यांच्यावर गुन्हा आहे. मग त्यांच्यावर आहे माय नेतावर जा, सगळीकडे तुम्हाला तो डेटा मिळतो त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा. दुसरं म्हणजे जो आज मी व्हिडिओ दाखवला, तो मला व्हिडिओ मिळाला, मी दाखवला, तिथे पण आमचं हेच म्हणणं आहे, खरं खोटं एजन्सीजना ठरवू द्या, राजकीय पक्षांना नाही. त्यांना अशी जर महाराष्ट्राची जनता आज शेतीमाफी होत नाहीये, कर्जमाफी होत नाहीये, अशा वर्कर सारख्या बिचाऱ्या त्या बायकांचा पगार वेळेवर होत नाही, लाडक्या बहिणी सुद्धा अर्ध्या डिस्क्वालिफाय होत आहेत, अशा वेळी असे जर व्हिडिओ समोर येत असतील तर त्या व्यक्ती, लोकप्रतिनिधींची चौकशीची मागणी करणं हे चुकीचं आहे का? मला सांगा. आम्ही फक्त चौकशीची मागणी करतोय, बाकी आम्ही खरं खोटं काही म्हणत पण नाही. अगदी चित्रलेखाताई, भरत गोगावलेने तुमचे सगळे आरोप फेटाळून लावलेले त्यावेळेला, मात्र आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? नाही, शेका पक्ष चौकशीची मागणी करतोय आम्ही. त्यांनी ते जे बोलतात, भरत शेट एक सिनियर लीडर आहेत, ते जे बोलतात त्याचं रिस्पेक्ट करतो, कारण की लोकशाही मानणार आमचा पूर्वगामी पक्ष आहे. पण महेंद्र दळवींच्या बाबतीत तर असे कितीतरी मुद्दे आहेत. महेंद्र दळवींच्या बाबतीत बघितलं तर मागच्या माझाच व्हिडिओ तुम्ही माध्यमांनी व्हायरल केलेला की नुसतं 50 खोके म्हटल्यावर जीव घ्यायला बायको माझ्या अंगावर आली. बरोबर आहे. मग आमच्या इथे जर तुम्ही मतदारसंघात फिरलात तर कमिशन घेण्याची आणि हप्ते वसूल करण्याची खूप खुसबूज आमदाराबद्दल तुम्ही ऐकाल. अर्धवट ठेवलेली कामं आहेत. मग अशा वेळी असे केसेस असलेले, असे भ्रष्ट प्रतिमा असलेले, अशा घटना होणाऱ्या लोकांवर तुम्ही चौकशी पण करणार नाही आणि ते पण आम्हाला मागायचा अधिकार नाही का? निश्चित. खूप खूप धन्यवाद. चित्रलेखा पाटील, प्रवक्ता शेकापच्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या.
या व्हिडिओच्या तपासणीची मागणी करणार असल्याचंही चित्रलेखा पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. तर गोगावलेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. स्वतः झी 24 तासही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र सत्ताधारी आमदारांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. शेकापच्या चित्रलेखा पाटलांनी ही मागणी केली आहे. दानवेंच्या कॅश बॉम्ब वादात आता शेकापनं उडी घेतलेली आणि यावेळी चित्रलेखा पाटील यांनी गोगावलेंचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे.